हाय एव्हरीवन, दिस इज आकाश एलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. बघू शकता DHSमध्ये भरतीची वाट आपण सगळे बघत आहोत. जे विद्यार्थी आहे आपल्या महाराष्ट्रातले तमाम, जे कुठलेही इरेस्पेक्टिव्ह ऑफ कॅडर्स, दॅट इज नर्सिंग, फार्मसी, लॅब टेक्निशियन, रेडिओग्राफर, ओके, सगळेच ओके, MPW सगळे वाट बघत आहे. आणि तुम्हाला खूप चांगली न्यूज आहे ही की DHSची भरती लवकरच येईल. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे 2023ची जी विधिग्राह्यबाबत एक लेटर आलं होतं. 16 फेब्रुवारीपर्यंत ते लेटर विधिग्राह्यासाठी ठेवलेलं आहे. 16च्या नंतर ते कम्प्लिटली ती भरती बंद होऊन जाणार आणि त्यानंतर नवीन भरती येण्याचे मॅक्सिमम 99% चान्सेस आहे की मार्चमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, दिस इज प्रोबॅबिलिटी. मार्चमध्ये बघायला मिळू शकते जर कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अडथळे आल्या नाहीत तर. ओके, तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की पदनिर्मिती करायचं आहे. ओके, सो 58 ज्या आरोग्य संस्था आहेत, बऱ्याच ठिकाणी जे 50% ज्या संस्था आहेत त्यांचं काम झालेलं आहे, अशा सगळ्या संस्थेमध्ये नवीन पदं निर्मिती करायची आहे. म्हणजेच रिक्रुटमेंटसाठी बरं होईल त्यांना, कारण ही जी रिक्रुटमेंट आहे कमीत कमी 1-2 वर्ष चालत असते. तर मग त्यामधून ते पदं वगैरे त्यांना घ्यायला बरं होईल. नाहीतर काय होईल, आता 2000 पदं लिहून येईल आणि मग समजा हळूहळू तिथे जर पदनिर्मिती झाली तर मग तिथे लोकं कमी पडतात. त्यामुळे ते काय करतील की ह्याच याच्यातून हळूहळू ते पदं भरतील. त्यामुळं ते आताच जे 50% पदं जे 50% ज्या संस्थेचे कामं झाले तिथे पदनिर्मिती करण्यासाठी हे पत्र आलेलं आहे. आणि ही जी डाटा ऑलरेडी 8/1पर्यंतच म्हणजे 8 जानेवारी 2026 पूर्वीच हे द्यायचं होतं. हे ऑलरेडी इन्फॉर्मेशन गेली असेल. ओके, मी हा ऑलरेडी टेलिग्रामवर आणि आपल्या इन्स्टावर टाकलेला आहे, ते बघू शकता तुम्ही. सरळ याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे जे बघा, तुमचे जिल्ह्याचं नाव, कार्यालयाचं नाव, ट्रॉमा केअरचं नाव, मंजुरी पदं किती आहेत, पदनाम किती आहे, 7व्या वेतनानुसार सुधारित वेतन श्रेणी किती आहे, शासन निर्णयानुसार मंजूर असलेली पदाची संख्या, म्हणजेच इंडियन जे स्टँडर्ड आहे पब्लिक हेल्थचं त्यानुसार या एवढ्या 100 बेडसाठी एवढे पदं आपले नर्सिंगचे, रेडिओग्राफरचे, फार्मासिस्टचे, MPWचे किती पदं लागतात ते, आणि भरले किती आहे तिथे, आणि रिक्त किती आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळंच त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा सध्याच्या परिस्थितीमध्ये किती वॅकंट आहेत, किती भरल्या गेल्या आहेत, त्याचा पाठपुरावा आम्हाला देण्यात यावा, जेणेकरून आम्ही नवीन जी भरती आहे ती काढण्याच्या मार्गाने लागू. ओके, तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डेफिनेटली आपल्याला मार्चमध्ये विदाऊट जर कुठलेही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अडथळे आले नाही तर मार्चमध्ये आपल्याला ही भरती बघायला मिळू शकते. ओके, तर प्रोबॅबिलिटी हाय चान्स आहे मार्चमध्ये येण्याचे. प्लीज अभ्यासाला लागा, अभ्यास करा. ओके, आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत ते परचेस करू शकता. DMERची बॅच आहे, DHSची बॅच आहे, नॉटसेटची बॅच आहे, ESICची बॅच आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे, टेस्ट सिरीज घ्या. एकदा तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि त्यावर जे कोर्सेस तुम्हाला चांगले वाटतात, CHचे असो, नॉटसेटचे असो, ESICचे असो, DMERचे, DHSचे, ते तुम्ही परचेस करू शकता. ओके, आणि आमचे जे गणिताचे लेक्चर्स असतात यूट्यूबला ते सुद्धा बघा. आणि माझे जे आकाश सरांचे म्हणजे रात्री 10 वाजता जे क्लास असतात ते सुद्धा तुम्ही यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह बघू शकता. ओके, सो धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.